May I come in, sir? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. बस. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी जालना जिल्ह्यातून भोकरदन तालुका आलापूर या गावातून आले. ओके. आलापूर गावाचं काय वैशिष्ट्य आहे बरं तुमचं? गावामध्ये एक लेणी आहे तुकाई लेणी म्हणून. ओके. सातवाहनांच्या काळात बनली. विहार म्हणजे नेमकं काय असतं बरं? विहार आणि चैत्य. चैत्य प्रार्थना स्थळ असतं आणि विहार राहण्यासाठी. ओके. भोकरदन तुमचा तालुका आहे बरोबर? येस. जालन्यामधून आहे ना मधल्या काळामध्ये एक ज्वारी जी आहे तिला जीआय टॅग मिळाला होता मला. हो सर. माहिती आहे तुम्हाला? दगडी ज्वारी. बरं ठीक आहे. मराठवाडा जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तेवढासा विकसित नाहीये. त्याचे काय कारण आहे बरं? ऐतिहासिक कारण म्हणजे निजामाच्या काळात शिक्षण तेवढं आधुनिक नव्हतं आणि नंतर नॅचरल रिसोर्सेस बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी आहेत. सिंचनाची सुविधा, पडणारा पाऊस त्या तुलनेत. तुमचे प्रेफरन्सेस कसे आहेत बरं? पहिला प्रेफरन्स उपजिल्हाधिकारी, नंतर गट विकास अधिकारी गट, नंतर मुख्याधिकारी गट, नंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट, नंतर सहाय्यक राज्य आयुक्त गट. सर्वात शेवटचा कुठला बरं ऑप्शन तुम्हाला? लास्ट प्रेफरन्स सहाय्यक कामगार अधिकारी. तुम्ही B.Com केलेलं आहे बघा? हो बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तुम्ही विद्यार्थी आहात. कुठल्या कॉलेजमधून केलं बरं B.Com? यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड संभाजीनगर जिल्ह्यात. ओके. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला काय दिलं बरं? राजकारण कसं असलं पाहिजे? त्यांचं राजकारण कसं होतं बरं? त्यांचं राजकारण म्हणजे फेअर होतं, मग देशासाठीच. तुम्ही हे जे कोर्सेस केलेले आहेत बघा GCC, काय फुल फॉर्म आहे याचा? गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कोर्सेस. ओके. कशासाठीचे कोर्सेस आहेत ते? टायपिंगसाठी. कोर्सेस आहेत. बरं. ग्रुप Cच्या जॉबसाठी याला सर. जालन्याला बघा स्टील कॅपिटल म्हटलं जातं बरोबर? मोसंबीची राजधानी. मोसंबीला कशी पद्धतीची जमीन लागते बरं? मोसंबीला मुरमाड जमीन किंवा काळ्या माती जमीन चालते. तुमच्याकडे आहे का बरं शेती? हो आहे. काय असतं बरं शेतीमध्ये? सध्या सोयाबीन आहे. 1.5 एकर जमीन आहे. 1.5 एकर सोयाबीन. तुम्ही करता का शेतीत काम? सध्या नाही करत, 3 वर्षापासून. घरी गेलो की करतो. ओके. सातवाहन काळातील बघा विहार वगैरे आहेत तुम्ही सांगितलं बघा. येस. सातवाहनांचा कालखंड सांगा बरं. सर इसवी सन पूर्व 2रा शतक ते इसवी सन 3रा शतक. कोणाला रिप्लेस केलं बरं सातवाहनांनी? मला एक्झॅक्ट आठवत. बर. चैत्य आणि विहारामधला फरक सांगितला बघा. बुद्धिझमच्या रिलेटेड गोष्टी ते सगळ्या. बुद्धिझमचा प्रसार तुम्हाला साऊथ ईस्ट एशियामध्ये किंवा चायना, जपान सारख्या देशामध्ये, एशियामध्ये बाकीकडे झालेला आढळतो बघा. त्याचं जे मूळ स्थान आहे बघा भारत, इथंच तुम्हाला तो प्रसार तितक्या प्रमाणात आढळत नाही बघा. का बरं? काय कारण असतील याच्या मागं? मला वाटतं की आपली जी विविधता आहे म्हणजे राजाश्रय जास्त मिळाला नाही असं मला वाटतं त्या तत्कालीन वेळेला. ओके ठीक आहे. लिगो ऑब्झर्वेटरी माहिती आहे का तुम्हाला? हा. काय बरं लिगो म्हणजे काय? ते हिंगोली ते प्रयोगशाळा. बरं तिथंच का स्थापन केली ते माहिती आहे का? हा सर. जगाच्या दृष्टीने ते सेंटरला येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असं नामकरण कधी झालं बरं? सर 1994. ओके. आधी काय होतं बरं नाव? मराठवाडा विद्यापीठ. B.Com नंतर परत PG वगैरे का बरं केलं नाही तुम्ही? सर मी B.Com झाल्यानंतर म्हणजे कॉलेजच्या लॉकडाऊन लागलं होतं त्यावेळेस माझी वहिनी ग्रामसेवक झाला होता. मग त्यांच्या गायडन्स खाली मग मला स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली MPSC आणि मुंबईमध्ये. मग मी फुल टाइम इकडं वाढल्यात निर्णय घेतला. का बरं यायचं तुम्हाला प्रशासनात? सर प्रशासनात असलेल्या विविधता, जबाबदारीने काम करण्याची मिळणारी संधी आणि जॉब सेक्युरिटी. इलेक्शन कमिशनने बघा आता ह्या फ्री आणि फेअर इलेक्शनसाठी जे काही इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना अपॉइंट करण्यासाठी निर्देश दिले होते बघा.
आणि कमिटी सुचवली होती बघा 3 मेंबर कमिटी. कोण कोण होते बरं त्याच्यामध्ये? सर्वोच्च न्यायालयानं माननीय सर्वोच्च न्यायालय कमिटीमध्ये सरन्यायाधीश, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता वगैरे होते आणि गव्हर्नमेंट नंतर त्याच्यावर बिल केलं बघा. त्याच्यामध्ये कोण कोण 3 वेगळे लोक होते बघा. सरन्यायाधीशांना डावलून हे आपले पंतप्रधान जे सुचवतील ते कॅबिनेट मिनिस्टर. बरोबर. तुम्हाला वाटतं का भारत हा महिलांसाठी सुरक्षित देश आहे? जगाच्या दृष्टी जर बघितलं तर वाटतंय सर. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.